आणि पहिला चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे विक्की भाऊ, प्राईड ऑफ पेंकरवाडा. आणि स्ट्राईकवर आहे डावखुरा फलंदाज कौशिक. त्याच्यासाठी एकदम पुरेपूर असा ग्राउंड, त्या ग्राउंडचा किती फायदा उचलतात कौशिक. कौशिक टू विक्की भाऊ. आणि पहिलाच चेंडू उचलून मारलेला आहे आणि झेल घेण्याची शक्यता आणि पहिलाच विकेट डीजे. आणि कौशिक याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे हिमेश, जय मल्हार खारीगाव या संघाकडून. आणि उत्कृष्ट असा झेल पकडलेला तो म्हणजे संदीप गुप्ते यांनी. आणि विक्की भाऊ थोडासा खुश असताना पहिल्याच चेंडूमध्ये पहिलाच विकेट आलेला आहे. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे हिमेश. बघू आता तो या खेळपट्टीवर किती टाइम थांबतोय. आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. आणि फटका मारण्याचा प्रयत्न होता पण प्ले अँड मिस आणि डॉट बॉल. 2 चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 0. अजूनही जय मल्हार खारीगाव या संघाचा श्री गणेशा झालेला नाही. आणि उत्कृष्ट फटकार आणि गवताला गुदगुल्या करत चेंडू गेलाय चौकार डीजे. सलगचे 2 चेंडू उत्कृष्ट हाताळले होते पण तिसरा चेंडू लो फुलटॉस दिला आणि त्याचा पुरेपूर उपयोग केलेला आहे तो म्हणजे हिमेश याने. आणि पहिला चौकाराने जय मल्हार खारीगाव या संघाचा श्री गणेशा झालेला आहे. वापस त्या दिशेने आणि कॅच ड्रॉप बाय यश वर्तक. आणि ही कॅच किती महागात पडू शकते पेंकरपाड्या संघासाठी हे आपल्याला लवकरच समजेल. हिमेश मोठा फलंदाज होता, त्याची विकेट घेण्याची संधी गमावलेली आहे. आणि स्ट्राईकला आलाय तो म्हणजे विशाल गबरू. आणि फटका मारलेला आहे आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. 5 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील विक्की भाऊ यांचा. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. एक झेल उडला, तो झेल कॅरी नाही झाला. आणि रिव्हर्सचा शॉट होता आणि कॅच झेल घेण्याची संधी आणि हितेश वर्तक अंदाज काहीचा चुकलेला आहे. आणि 1 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 8. आणि जय मल्हार खारीगाव या संघाला पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करता आलेला नाही. पहिलाच ओपनिंगला आलेला तो म्हणजे कौशिक
याने लेफ्टी डावखुरा फलंदाज असूनही त्यांनी विकेट टाकला आणि त्याचा धक्का लागलेला आहे तो म्हणजे जय मल्हार खारेगाव या संघाला. आणि आता दुसरी ओव्हर दुसरा पॉवर प्ले सेकंड पॉवर प्ले त्याच्यामध्ये एक प्लेयर 38 सर्कलमधनं बाहेर येणार. आणि यापुढील गोलंदाज येतोय तो म्हणजे पवन ओवळेकर. वैयक्तिक पहिली आणि संघाडी दुसरी ओव्हर घेऊन येत असताना आणि आज सेकंड पॉवर प्ले चालू आहे या मॅचमधील. 3 खेळाडू 38च्या बाहेर असतील. आणि फटका चांगला मारला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रसाद पाटील यांच्याकडून उर्फ गोट्या दादा. आणि उत्कृष्ट चेंडू आणि अपील धरले आणि अपील फेटाळून लावले ती म्हणजे मेन पंच. विकेट आहे ओके विकेट. आणि या पुढील फलंदाज हिमेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे तन्मय. आणि पेंकरपडा संघ उत्कृष्ट गोलंदाजी दाखवत असताना की होम ग्राउंड आहे आणि अप्रतिम झेल धरलेली आहे ती म्हणजे रविदादा ठाकूर यांनी एसटीच्या मागे. आणि यापुढे होणारा सामना घोडबंदर वर्सेस एक्सर. दोन्ही संघांनी या इनिंग नंतर टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. कॅप्टन आणि उत्कृष्ट चेंडू आणि LPWची अपील होती म्हणजे अपील फेट आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. आणि उत्कृष्ट फटका आणि तेवढं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि विकेट घेण्याची संधी आणि विकेट गेलाय तो म्हणजे तन्मय. कमॉन डीजे. तन्मय यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे भूषण भोईर. खुशाल भोईर. आणि जिथपर्यंत खेळपट्टीवर विशाल आहे तिथपर्यंत जय मल्हार खारेगाव संघ. आणि 4 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणि 3 विकेट गेलेले आहेत ते म्हणजे जय मल्हार खारेगाव या संघाचे. तिन्ही पण बलाढ्य विकेट पडलेले आहेत.
आणि झेल घेण्याची संधी पण डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजे 11. 5 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू लास्ट चेंडू. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि उत्कृष्ट फटका काय झेल सोडलेली आहे ती म्हणजे यश वर्तक याने. जय मल्हार खारीगाव या संघाचा खंबा फलंदाज विशाल याची झेल घेण्याची संधी होती पेंकरपडा या संघाकडे, पण ती संधीही गमावलेली आहे. आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 12. आणि लगातार सलगची दुसरी कॅच ड्रॉप झालेली आहे ती म्हणजे यश वर्तक यांच्याकडून. पहिली कॅच ड्रॉप झाली ती म्हणजे हिमेश यांची आणि सेकंड कॅच ड्रॉप झाली ती म्हणजे विशाल. आणि यापुढील गोलंदाजीकडे येतोय तो म्हणजे आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे प्रसाद पाटील. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 3रा षटक घेऊन येत असताना आणि फिरकी गोलंदाज म्हणून याची ओळख आहे पेंकरपडा नगरीमध्ये. आणि क्षेत्ररक्षण लावत असताना गोलंदाज स्वतः प्रसाद पाटील. आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 12. बॉल टू बॉल मॅच चालू आहे. असं वाटतं की बॉक्सचा मॅच चालू आहे. बॉल टू बॉल. जय मल्हार खारीगाव या संघाला मोठे फटके मारावे लागतील. आणि ब्लॉक होलचा चेंडू आणि तेवढाच आणि गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे तो म्हणजे यश वर्चक याच्याकडून. रनआउटची संधी होती पण ती संधी फेटाळलेली आहे ती स्वतः यश वर्तक याने. आणि एक चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 13. 2 धावले 14. आणि उत्कृष्ट फटकार आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण विकी भाऊ यांच्या मार्फत थ्रो केला आणि 2 धाव पळून पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. आणि चांगली गोलंदाजी होते ती म्हणजे पेंकरपड्या संघाकडून. आणि उत्कृष्ट फटका ऑफ साईडला खेचून मारलेला आणि उत्कृष्ट क्षेत्राचा पियुष दा मार्फत आणि रनआउटची संधी वापस सोडलेली आहे. आणि गचाळ क्षेत्ररक्षण प्रसाद पाटील यांच्याकडून. जर थ्रो कलेक्ट केला असता तर विकेट गेली असती नक्कीच. गोलंदाजी जर चांगलीच चालू आहे पण जर थ्रो कलेक्ट केला असता तर विकेट जाण्याची संधी होती. आणि विकेट. पुढच्या चेंडूवर विकेट. कमॉन डीजे.
विशाल यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे कल्पेश. आणि उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे टीम म्हणजे पेंकरपाडा या संघाकडून. जय मल्हार खारीगाव या संघाला कमी धावांमध्ये रोखण्याचं काम करत आहेत. होम ग्राउंडचा पुरेपूर उपयोग करत आहेत ते म्हणजे पेंकरपाडा संघ. आणि थोडा क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी एफर्ट्स दाखवावे लागतील. 2 रनआउट आणि 2 झेल सुटले आहेत ते म्हणजे पेंकरवाड्या संघाकडून. आणि यापुढील होणारा सामना तो म्हणजे एक्सर वर्सेस घोडबंदर. दोन्ही संघाच्या कॅप्टनने या इनिंगनंतर टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. घोडबंदर आणि एक्सर. आणि 5वा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे प्रसाद पाटील. सामना करतील ते म्हणजे कल्पेश. आणि उत्कृष्ट चेंडू आणि कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि मिसफिल्डिंग विकी भाऊ यांच्याकडनं आणि 3रा धाव घेण्याचा कॉल आणि कॉल डिस्कनेक्ट झाला आणि 2 धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. 5 चेंडू 20 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि वापस कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे विकी भाऊ आणि वापस गचाळ क्षेत्ररक्षण. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 3 ओव्हर 3 षटकांती धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 4 गडी बाद. आणि या पुढील गोलंदाज येतात ते म्हणजे पवन ओवळेकर. वैयक्तिक 2री आणि संघासाठी 4था षटक घेऊन येतोय तो म्हणजे पवन ओवळेकर. आणि मागच्या ओव्हरमध्ये पवन ओवळेकर 22 मागच्या ओव्हरमध्ये पवन ओवळेकर याने 4 रन देऊन संघाची धुरा सांभाळलेली होती. आता वैयक्तिक 2रा आणि संघाडी 4था षटक घेऊन येत असताना आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्ले अँड मिस डॉट बॉल. आणि आता जय मल्हार खारीगाव या संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता. आणि वापस प्ले अँड मिस. सलगचे 2 चेंडू डॉट. आणि कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करतात ते म्हणजे प्रसाद पाटील. आणि वेल थ्रो डायरेक्ट थ्रो आलेला आहे तो म्हणजे ईस्टर्नकडे नॉन स्ट्राईककडे बॉलर एंडला. धावसंख्या वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव आणि विकेट. मोठा मोहरा बाद झालेला आहे तो म्हणजे जय मल्हार या खारीगाव संघाचा रनआउटच्या स्वरूपात.
तो म्हणजे विशाल. चार चेंडू, धावसंख्या झाली ती म्हणजे 23-24. आणि लेट कट मारण्याचा प्रयत्न आणि प्ले अँड मिस, डॉट बॉल. आणि फटका आता मारलेला आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न आणि भाऊ विकी भाऊ कॅप्टन वेल. याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे ओम पाटील. आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 24. आणि ओम पाटील याचा काल 12वीचा रिझल्ट लागला आणि तो काट्यावर पास झाला असं मला सांगण्यात येते. कॉंग्रॅच्युलेशन ओम पाटील. आणि वैयक्तिक पहिली आणि संघासाठी निर्णायक षटक घेऊन येतोय तो म्हणजे संदीप गुप्ते, मॅन फ्रॉम खालचा पाडा. आणि पहिला फटका आणि षटकार, उत्कृष्ट षटकार. पहिला चेंडूवर पहिला षटकार. आणि अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि टॉसचा कॉल आहे लास्टचा. एक्सर वर्सेस घोडबंदर. कॅप्टन या इनिंग नंतर लवकरात लवकर टॉस सोडण्यासाठी यायचं आहे प्लीज. आणि स्लोवर चेंडूचा मारा आणि हलक्या हाताने घेऊन काढले आणि 2 धावांचा कॉल आणि थ्रो मारलेला आहे स्ट्रायकर एंडकडे आणि विकेटी दादा रवी दादा ठाकूर. 1 शॉट, एकच धाव असेल आताची. 1 शॉट आहे. आणि स्लोवर चेंडूचा मारा होता पण तेवढाच मोठा षटकार, लेग साइडला षटकार मारलेला आहे तो म्हणजे कल्पेश. हाती सामना फिरवायला घेतलाय तो म्हणजे कल्पेश याने, मॅन फ्रॉम खारीगाव, मानकर गल्ली.
धावसंख्या झाली ती म्हणजे 37. 3 चेंडू 37 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आता 3 चेंडूमध्ये किती षटकार येतात ते पण कल्पेशच्या भेटीतून. आणि हवेच्या विरुद्ध मारता येतो म्हणजे कल्पेश. आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर उपयोग करता आलेला नाही तो म्हणजे कल्पेश याला. 4 चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 37. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि मोठा फटका मारलेला आणि डोक्याच्या वरना चेंडू जात होता पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हिमांशू मार्फत. चौका गेला असता, कॅच अटेम्प्टला गेला असता. आणि 2 धावा पळून काढलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 39. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या इनिंग मधील. आणि मोठा फटका मारलेला आहे आणि षटकार. कल्पेश याने एक हाती सामना फिरवलेला आहे. तो पण जय मल्हार खारीगाव या संघासाठी. आणि घोडबंदर संघ कर्णधार आणि एकसर संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे प्लीज. आणि कल्पेश यांनी वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 26 धावा ठोकलेल्या आहेत. आणि वेल प्लेड पेंकरपाडा संघ. 4 षटकापर्यंत गेम हा 24 चेंडूमध्ये 24 धावाच होत्या पण शेवटच्या षटकामध्ये जे 3 सलगचे षटकार आले. घोडबंदर संघाचा कर्णधार आणि एकसर संघाचा कर्णधार लास्ट कॉल असेल प्लीज. आणि पेंकरपाडा संघाने अतिशय सुंदर खेळ दाखवलेला 4 ओव्हरपर्यंत पण शेवटच्या ओव्हरमध्ये जो दणका कल्पेशाने दाखवलाय सलगचे 3 षटकार ते पण संदीप गुप्ते. आणि टॉस होतोय यापुढील मॅचचा तो म्हणजे घोडबंदर विरुद्ध एकसर. आणि टॉस होते यापुढील मॅचचा तो म्हणजे घोडबंदर वर्सेस एकसर. कॅमेरामॅन थँक्यू. आणि जी हेड्स कॉल आणि एकसर गावाने टॉस जिंकून पहिला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रण केलं आहे तो म्हणजे घोडबंदर संघाला फलंदाजीसाठी प्रथम फलंदाजीसाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि पेंकरपाडा संघाने फलंदाजीची जोडी पाठवायची आहे. 46 रन्स 46 रन्स टू विन फॉर पेंकरपाडा.
अमित पाटील कुठे पण असतील स्टेज जवळ आहे. अमित पाटील मॅन फ्रॉम खालचा पाडा. अमित पाटील आणि पेंकरपाड्या संघाने फलंदाजीची जोडी पाठवायची आहे. जय मल्हार खारीगाव संघ हा ग्राउंड मध्ये पोचलेला आहे. अमित पाटील लास्ट कॉल. अमित पाटील कुठे आहेत? हात तरी दाखवा वरती. अमित पाटील आणि फलंदाजीची जोडी चालले ती म्हणजे पवन अँड नाकवा उर्फ प्रसाद पाटील. आणि तो आलाय पेंकरपाड्याचा नाकवा. 46 धावांची आवश्यकता पेंकरपाड्या संघाला. आणि पवन होळेकर हा फलंदाज जर खेळपट्टीवर थांबला तर हे धावा काहीच मोठ्या नाही त्याच्यासाठी. आणि पहिली ओव्हर घेऊन येतो तो म्हणजे विशाल बाबू. आणि पहिला चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे विशाल पाटील. जय हिंद मिरागाव संघाचा कर्णधार कुठे पण असतील जरा स्टेज जवळ या प्लीज. आणि जय श्रीराम मुर्दा संघाचा कर्णधार स्टेज जवळ यायचंय. 46 धावांचा पाठला करायचा आहे तो म्हणजे पेंकरपाड्या संघाला. आणि पहिला चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे विशाल बाबू. आणि उत्कृष्ट फटका गॅप मध्ये ढकललेला आणि पहिला चेंडूवर पहिला चौकार आलेला आहे तो म्हणजे पवन होळेकरच्या बॅटवरून. कमॉन डीजे. चेंडूमध्ये पहिला चौकार मारलेला आणि आक्रमक पवित्रा घेतलेला आहे तो म्हणजे पवन होळेकर यांनी. आणि वापस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गॅप मध्ये सरळ चेंडू मारलेला आहे आणि चौका अडलेला आहे आणि 2 धावा पळून काढलेले आहेत ते म्हणजे पवन अँड प्रसाद पाटील. 2 धावा पूर्ण.
आणि उत्कृष्ट फटका गॅप मध्ये ढकललेला आहे आणि गवताला गुदगुल्या करत चेंडू चाललाय चौकार. तीन चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 10. उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे ती म्हणजे पेंकरवाडा संघाकडून. होम ग्राउंड या ग्राउंडचा पुरेपूर उपयोग करताय तो म्हणजे पवन होवळेकर. चौथा चेंडू घेऊन विशाल बाबू. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. चार चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 11. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. पहिला डॉट चेंडू आलेला आहे या षटकातील. 5 चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 11. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग चालू आहे तो म्हणजे पेंकरवाडा संघाकडून. आणि मोठा फटका गॅप मध्ये ढकललेला आहे आणि गवताला गुदगुल्या करत चेंडू चाललाय वापस चौकार. एका षटकामध्ये 3 चौकार ठोकलेले आहेत ते म्हणजे पवन होवळेकर यांनी. 1 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 15. 24 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता पेंकरवाडा संघाला. आणि सेकंड पॉवर प्ले चालू आहे. 38 सर्कलच्या बाहेर अजून एक प्लेयर. 3 प्लेयर हे 38 सर्कलच्या बाहेर असतील. आणि पुढील गोलंदाज येतोय तो म्हणजे पियुष. वैयक्तिक पहिली आणि संघाडीत दुसरी ओव्हर घेऊन येत असताना आणि स्ट्राईकला आलाय तो म्हणजे पेंकरवाडा संघाकडून नाखवा प्रसाद पाटील. आणि हा षटक मोठा करावा लागेल पेंकरवाडा संघाला. जर सामन्यावर वडचर करायची असेल तर हा षटक मोठा करावा लागेल. आणि पहिला चेंडू प्ले अँड मी षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल आलेला आहे. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू हवेत आणि नो मॅन्स लँड मध्ये पडलेला आहे. आणि एक धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. 2 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत. आणि जर बॅट्समॅनने एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला समोरचा फलंदाज जर मोठे फटके मारत असेल तर त्याला एक धाव काढून त्याला स्ट्राईकवर आणावं.
तिसरा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे आणि लेट कट मारण्याचा प्रयत्न डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाले ती म्हणजे 17 आणि लेट कट आणि वापस ऑफ साइडला घेऊन काढलेला चेंडू आणि 4 धावा. कमॉन डीजे. आणि उत्कृष्ट फटका पवन दादा ओवळेकर यांच्या बॅटीतून 4 चौकार आलेले आहेत अजूनपर्यंत. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 21. 4 चेंडू 21 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पियुषच्या ओव्हरमधील. आणि वापस फटका मारलेला आहे आणि कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने आणि गचाळ क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण. धावसंख्येतून 8 धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 5 चेंडू 22 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि या चेंडूवर नाकवा किती धावा गोळा करतोय आपल्या संघासाठी. आणि वापस उडवून दिलेला आहे चेंडू हवेमध्ये आणि कॅचची संधी आणि झेल बाद. प्रसाद पाटील. कमॉन डीजे. प्रसाद पाटील यांची जागा भरून करणारी चाललाय तो म्हणजे पियुष गावण, व्हाईस कॅप्टन ऑफ पेंकरवाडा यंगस्टर्स. आणि उत्कृष्ट फलंदाजी दाखवलेली आहे ती म्हणजे प्रसाद पाटील याने. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 2 धावसंख्या झाली ती म्हणजे 22. तिसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे आणि वैयक्तिक पहिली आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे विक्की. आणि मारा करतील ते म्हणजे पवन ओवळेकर. आणि जर विक्की याने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा पारितोषिक आलाय तो म्हणजे रत्नेश मात्रे यांच्याकडून. नो प्लस षटकार. 7 धावा. नो प्लस षटकार.
बॉल मागेच आहेत. हेमंत दादा, भूषण दादा, जरा बॉलाकडे येऊन बसा ना. भूषण दादा, नवनीत दादा, आणि पियुष दादा याने 6 मारला तर प्रत्येक मात्र यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. नो ओव्हर षटकार आलेला आहे आणि पवन दादाला पण 500 रुपये प्रत्येक षटकाराला. आणि पवन होळेकर यांना 500 रुपये लागू झालेले आहेत. आणि फ्री हिट असेल, या चेंडूवर फ्री हिट असेल. अंपायर परतचा फुलटॉस चेंडू आणि फ्री हिट असेल, धावत राहा. आणि एक धाव पूर्ण. एक चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 30. आणि आता स्ट्राईक एंडवर आहेत ते म्हणजे पियुष गावंड, व्हाईस कॅप्टन ऑफ पिंकरपाडा. आणि उत्कृष्ट टॅपच्या स्वरूपात फटका आणि गचाल क्षेत्ररक्षण आणि 4 धावा, चौकार. कमॉन डीजे. आणि लेट कट मारण्याचा प्रयत्न आणि प्ले अँड मिस. डॉट चेंडू. आणि स्लोवर चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण. रनआउट घेण्याची संधी होती पण ती संधी फेटाळली आहे. 4 चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 35. 35. 14 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता पिंकरपाडा संघाला. आणि मोठा फटका मारलाय आणि चौकार.
गोलंदाजी आणि पवन दादा याला 500 रुपये लागू झालेत आणि पियुष दादा